साधारणतः 2 दिवसापूर्वी सोलापूर शहरामधील सलगर वस्ती म्हणून भाग आहे, ज्याच्यामध्ये एक शेत होतं. त्यामध्ये जवळजवळ 118 वृक्षांची कत्तल केल्याची बातमी आम्हाला त्या दिवशी मिळाली. त्यानंतर त्या स्थळी आमचे कर्मचारी त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी गाडीचे ड्रायव्हर असलेले सैफन मुजावर आणि त्यांना ज्यांनी सांगितलं होतं ते कॉन्ट्रॅक्टर, आमच्या माहितीप्रमाणे हे जे मोहन राठोड हे ते मला वाटतं झाड कट करणारे कॉन्ट्रॅक्टर होते. तर ह्या 2 लोकांच्या नावाने आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. आणि अतिशय म्हणजे दुःखाची गोष्ट आहे की याच्यामध्ये जवळजवळ पूर्णतः देशी असलेले वड असेल, लिंब असेल आणि वेगवेगळ्या प्रकारचे जांभूळ असेल असे आपले देशी प्रकारचे वृक्ष होते आणि किमान 50 वर्षापेक्षा जास्त वय असलेले वृक्ष होते. तर त्यांनी कुठलीही विहित परमिशन न घेता आमच्या कुठले जो वृक्ष प्राधिकरण आहे त्याची कोणतीही परवानगी त्यांनी घेतलेली नव्हती. त्यामुळे आम्ही गुन्हा काल रात्री दाखल केलेला आहे. आणि त्याचबरोबर ऍक्च्युली हे कुणी घडून आणलं याच्यासाठी आम्ही ते संबंधित जे 2 लोक आहेत त्यांना नोटीस देणार आहे. जागेचे सातबाराचे मालक असतील त्यांना सुद्धा नोटीस इश्यू करू. आणि त्याचबरोबर इतर जे कोणी समजा त्यात वेगळे कुठले कन्सल्टंट, आर्किटेक्ट जे कोणी इन्व्हॉल्ड असतील त्या संबंधितावर जो काही नियमानुसार होणारा दंड आहे आम्ही तो दंड त्याला आकारू. आणि त्यांच्या वसुलीसाठी जी काही रक्कम आहे, कारण त्यामध्ये रक्कम पण दंड मोठ्या प्रमाणात आकारला जाणार आहे, जे काही नियमानुसार मॅक्सिमम पॉसिबल जो दंड असेल तो आम्ही आकारू. आणि ते वसूल करण्यासाठी आमच्याकडे जे महापालिकेच्या अधिनियमामध्ये जे काही आमच्याकडे अधिकार आहेत त्याचा वापर करून भविष्यात असं कुठलीही घटना घडू नये यासाठी एक एक्झाम्पल होईल आणि भविष्यात नागरिक अशा प्रकारचं कुठले कृत्य करणार नाही यासाठी आम्ही एक एक्झाम्पल सेट करण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात दंड करून ते वसुली करण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू.